तुम्ही हा शो सुरू करण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा दाखला दिला, जो सर्व साधू संत महंतांना लागू आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आता 16 एप्रिल 1673 मी 2 ओळीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पर्यावरणासंदर्भातलं एक पत्र दोन ओळी वाचून दाखवतो की रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडलियावरी त्याचे दुःखास पारावर काय. एकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा सहित स्वल्प काळेच बुडून नाहीसे होईल. किंबहुना धन्याचे पदरी प्रजापीडनाचा दोष पडेल. जर प्रजापीडनाचा दोष हा सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करणाऱ्या महंताला पडावा असं वाटत नसेल तर हे जे साधुग्राम आहे इथे जे 1825 झाडांवर जी कुऱ्हाड चालणार आहे ती कुऱ्हाड थांबवली पाहिजे. पर्यावरण प्रेमी म्हणून एकाही झाडाला हात लावता कामा नये आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी समोपचाराने तोडगा काढण्याची भूमिका घेतलेली आहे. त्या भूमिकेचं याबद्दल मुख्यमंत्र्यांना समजवण्यासाठी अजितदादा प्रयत्न करणार आहेत असं म्हणताय तुम्ही? नाही, मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय, मुख्यमंत्र्यांनी यामध्ये स्पष्ट त्यांची भूमिका मांडलेली आहे की काहीतरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे. साधुग्रामला आता आयुक्तांचं तर अजब स्टेटमेंट आहे. नाशिकचे आयुक्त काय बोलले की मनपाचे आयुक्त की टेंटला अडचण होत असेल, टेंटला साधूंच्या ज्या ठिकाणी अडचण होत असेल. अमोलजी माफ करा, मला तुम्हाला थांबवावं लागणार आहे.